या भाजीसोबत तुम्ही एक तिथे 2 भाकरी खाऊन मोकळे व्हाल इतकी चविष्ट आणि टेस्टी अशी भाजी आपण आज बनवणार आहोत। राजगिरा आणि शेपू अशी मिक्स भाजी आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी पाहूयात। नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक जुडी राजगिऱ्याची भाजी आणि एक जुडी शेपूची भाजी अशा दोन्ही मिक्स भाजी घेतलेल्या आहेत। स्वच्छ निवडून घेतल्या आणि 4 ते 5 पाण्याने अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि चाळणीवरती नितळत ठेवायच्या आहेत, जेणेकरून या भाजीतलं सगळं पाणी नितळून जाईल आणि भाजी अगदी चविष्ट आणि टेस्टी होईल। आता ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे अशा घट्ट पकडायची भाजी आणि पुढे चाकूच्या साहाय्याने बारीक चिरून घ्यायची। अशी बारीक चिरल्यामुळे भाजी खाताना अजिबात दातात अडकणार नाही आणि मस्त टेस्टी आणि रुचकर होईल। या पद्धतीने मी सगळी भाजी चिरून घेतलेली आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये। आता इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यात 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या आहेत। भाजी भरपूर आहे त्यामुळे मी भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा लसूण घालायचा। या भाजीला जेवढा लसूण तुम्ही घालाल तेवढी तिची टेस्ट रुचकर आणि टेस्टी होईल। भरपूर असा लसूण, भरपूर अशा मिरच्या घालायच्या। मिरच्या जास्त यासाठी घातल्यात कारण भाजी आपली खूप जास्त आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट कमीही करू शकता। आणि एक मुठभर इतके कच्चे शेंगदाणे घालायचे। मिक्सरला आरद बोबडा असं वाटण करून घ्यायचं। आता कढई ठेवून घ्यायची गॅसवरती, कढईमध्ये तेल घालून घ्यायचं। तेलही भरपूर घालायचं कारण की आपली भाजी भरपूर आहे। तेल 2 पळी इतकं, किटलीतलं 2 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं घालून घेऊयात। तर हे सगळं वाटण मी मिक्सरच्या भांड्यामधलं तेलामध्ये घालून घेणार आहे। आपले शेंगदाणे कच्चे आहे त्यामुळे वाटण हे मीडियम गॅसवरती छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपले शेंगदाणे अगदी कुरकुरीत होतील, भाजीत खाताना अगदी स्वादिष्ट आणि टेस्टी लागतील। चला आता एकसारखं हलवत हे चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊ। असं एकसारखं हलवत भाजून घेऊयात। तेल जास्त घालायचं नेहमीच्या भाज्यांपेक्षा, जेणेकरून आपली भाजी खूप छान लागेल। दोन्ही मिक्स भाजी एकदा नक्की करून पहा, तुमच्या घरच्यांना खूप आवडेल। आमच्याकडे गौराई जेवायला अशी शेपूची भाजी करतात, तुम्हीही केली होती का? त्या दिवशी मी केली होती, व्हिडिओ टाकायला थोडा वेळ झाला सण असल्यामुळे आणि घरात मुलगी माझी थोडी आजारी होती त्यामुळे, परंतु मी अशी भाजी बनवली होती। आज म्हटलं चला शेअर करूया तुमच्यासोबत, आज माझ्याकडे वेळ होता म्हणून। चांगलं कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचं। जसं कढईत दिसतंय तसं लालसर झालं की भाजायचं बंद करायचं आणि वरून भाजी घालून घ्यायची। आता ही सगळी प्रोसेस मोठ्या गॅसवरतीच करायची आहे बरं का। जर बारीक गॅसवरती ही जर प्रोसेस केली तर भाजी खूप अशी गजगज होईल, लगदा होईल, भाजीचा रंग बदलेल, काळी पडेल। त्यामुळे मोठ्या गॅसवरती एकसारखं हलवत हलवत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। पूर्ण भाजी या कढईमध्ये घालून घ्यायची आणि एकसारखी मोठ्या गॅसवरतीच हलवायची। सगळी भाजी मी घालून घेतलेली आहे। आता जरी ही भाजी भरपूर दिसत असली तरी शिजून खूप थोडीशी होते बरं का, त्यामुळे चला आता एकसारखं असं हलवायचं। मस्त एकसारखं हलवत शेंगदाणे, मिरची, जे वाटण केलं होतं भाजी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वरून मीठ घालून घ्यायचं। असं मीठ घातलं की भाजीतलं पाणी लवकर रिलीज होतं आणि भाजी व्यवस्थित शिजली जाते, त्यामुळे मीठ या ठिकाणीच घालायचं आहे। आता एकसारखं हलवत भाजी मिक्स करून घेऊयात। फक्त शेपूची भाजी केली की ती एवढी टेस्ट देत नाही, परंतु यामध्ये भोपळ्याची पानं, राजगिऱ्याची भाजी, करडईची भाजी सुद्धा यामध्ये घातली तर खूप रुचकर आणि टेस्टी होते भाजी। ही भाजी फक्त सिंगल करण्यापेक्षा असं सगळ्या भाज्या मिक्स करून जर केलं तर खूप चव देते। आता पाणी सुटलेलं आहे, सगळं पाणी आपल्याला मोठ्या गॅसवरतीच आटवून घ्यायचं आहे बरं का। सगळं पाणी व्यवस्थित असं मोठ्या गॅसवरती आटवून घेऊयात। 1-2 मिनिटात हे पाणी सगळं आटलं जातं आणि आपली टेस्टी अशी भाजी रेडी होते। एकसारखं हलवत हलवत आपण हे करून घेणार आहोत आपण।
पाणी आटवून घेणार आहोत। इतक्या प्रमाणात हे पाणी सुटलं जातं। 1-2च मिनिटात आपलं भाजी तयार होईल। पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, तरीही अजून पाणी आहे। आपण एकसारखं हलवत हेही पाणी आटवून घेऊयात। असं एकसारखं हलवत हलवत मोठ्या गॅसवरती शिजवून घेतल्यामुळे आपल्या भाजीचा रंग अजिबात बदललेला नाही आहे। जशी आपल्याला हवी आहे हिरवी तशीच आहे। आता सगळं हलवत हलवत आपण अगदी सुट्टी करून घेतलेली आहे भाजी। या पद्धतीचीच आपल्याला भाजी हवी आहे। चला रेडी झालेली आहे, प्लेटिंग करून दाखवते। इथे एक प्लेट घेतलेली आहे, आता या प्लेटीमध्ये काढून दाखवते। वा, गरमागरम अशी भाजी, ज्वारीची, बाजरीची, तांदळाची, तुम्हाला ज्याची भाकरी आवडत असेल ती भाकरी करायची आणि एन्जॉय करायची। खूप टेस्टी अशी भाजी रेडी आहे। राजगिऱ्याची भाजी अगदी दाखवायला राहिली होती, तर या पद्धतीची असते बरं का। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नकात। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय। लाईक, शेअर, सबस्क्राईब।